दंडोत परिणाम मायबापो, आपलं चिंतन दृष्टांत पाठावर चालू आहे आणि आपले 20 दृष्टांत झालेले आहेत. मायबापो, आता आपल्याला इथून पुढचे दृष्टांत घ्यायचे. तर इथपर्यंत आपल्या वज्रकिटकीच्या दृष्टांतापर्यंत आपले दृष्टांत झाले. आता 21वा दृष्टांत आहे, तो म्हणजे खाजियाचा. तर त्या खाज्याच्या दृष्टांतामध्ये लापनिकामध्ये चक्र केशराज व्यास म्हणतात. मागं आपण पाहिलं अनाद्या आद्यमळ नाचण्यासाठी जीवानं अनेक प्रयत्न केले. शिल्पविद्या घेतल्या, स्थूळाविद्या घेतल्या, वेद पठण केले, पुराण पठण केले, परंतु मग त्यानं काही बंदच नाचलं नाही तर अयोध्या काय नासन. त्यानं बंदच नाचलं नाही तर अयोध्या कशी नासन आपली नाचली नाही. म्हणून काय 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 झालं मग केशराज व्यास म्हणतात की तर जीवाचे ज्या आद्यमळी निघण्यासाठी अनाद्या निघण्यासाठी जीवानं जे प्रयत्न केले, शिल्पविद्या घेतल्या, स्थूळाविद्या घेतल्या, ते तरी जीवाचे करण काही वायाच जाय. जीवानं केलेलं जे कर्तृत्व आहे ते वाया जाईन का? न वचे नाही, वाया नाही जात. म्हणले काही होय, काहीतरी होते. जैसे खाजियाचं खाजे खाल्ल्या सुद्धा निवृत्ती तरी होय, परी भूक न वचे. म्हणजे फराळ वगैरे थोडं खाल्लं ना, बाजारचं थोडा मेवा जर खाल्ला आपण तर आपला सुद्धा निवृत्ती होते, पण भूक होत जात नाही. तथा तृप्ती नव्हे. तैसे इंद्रादिकाची फळे च्युती म्हणते आणि दुःखरूपे. तसं इंद्रादिकाचं जे म्हणजे 1 ते 4 देवतेच्या विद्याची शिल्पविद्या असतात, त्या विद्येची फळं तशी येतं मिळतात ते. परंतु ते कसे येतं, इंद्रादिक फळे च्युती म्हणताय, तिथून च्युती होते आणि दुःखरूप होतं. दुःखरूपी आहेत ते, तिथं अनेक दुःख आहेत. तर बाबा, हा दृष्टांत सांगितलं आपल्याला आपण जे काम केलं त्याचं हे फळ मिळालं, आपल्याला थोडं मिळालं शिल्पविद्याचं. आता संसार निवृत्ती नाही, पण ते खाल्ल्यामुळं आपल्याला संसार निवृत्ती झाली का? त्या याच्यामुळं नाही झाली. तर मग आता जैसा अन्नाचा अन्न जेवली भूक तरी जाय, भूक जाती खाणं जेवल्यावर आपण, परी तृप्ती नव्हे. म्हणजे पुन्हा भूक लागतेच, तृप्ती होत नाही. पण तृप्ती होते म्हणजे 5-6 तास काही घोर नाही, पण आमरा नव्हे जे अमर होत नाहीत आपण. तसे चैतन्य फळ मोक्षतुल्य होय, पण तिथं च्युती हा दोष आहे. चैतन्य फळ हा मोक्षतुल्य आहे, पण तिथं च्युती हा दोष आहे. ती 1 कोटी वर्षाचं फळ आहे, पण तिथून आपल्याला पुन्हा प्रपंचात यावं लागते. हा त्याच्यामध्ये दोष आहे. तर मायबाबा, हा आता दुसरा शिल्पविद्या घेतल्या, स्थूळाविद्या घेतल्यामुळं आपल्याला अन्नाच्या दृष्टांताप्रमाणे आपली तृप्ती झाली, भूक गेली, पण तृप्ती झाली, परंतु अमर झालो नाहीत आपण. कारण पुन्हा आपल्याला यावंच लागलं. तर मग अमर कशानं होऊ आपण? तर मोक्ष झाल्या संसार निवृत्ती होय, आपण अमर होतो. तर मोक्ष झाल्या संसार निवृत्ती होय, आपण अमर होतो त्यानं. तर मग जैसा अमृताचा अमृत पिजे तरी आमरा होईजे. अमृत पिलं तर आपण अमर होतो, पण तैसा मोक्ष नाही. म्हणजे इथं 2 मोक्ष सांगितले मायबाबू. एक देवतेचा मोक्ष म्हणजे 5 ते 9 स्थानीच्या देवतेचे सुफळ, त्याला मोक्ष म्हणलेलं आहे. आणि परमेश्वर स्वरूपाचे 2 विभाग आहेत, म्हणजे एक ब्रह्म आणि ईश्वर. तर ईश्वराला कैवल्य म्हणलेलं आहे आणि ब्रह्माला मोक्ष म्हणलेलं आहे. तर हा जो मोक्ष आहे देवतेचा, तैसा मोक्ष नाही. म्हणजे देवतेचा मोक्ष तसा नाही, तिथं च्युती म्हणता आहे तो काही म्हणजे आपल्याला संसार निवृत्ती करणारा नाही. तैसा मोक्ष नाही. मोक्ष झाली आहे इथं. हा पहिला मोक्ष शब्द आहे, इथं देवतेचा मोक्ष समजायचा. आणि दुसरा मोक्ष आहे तिथं परमेश्वराचा मोक्ष समजायचा. मोक्ष झाली आहे यातायात पारुकती. परमेश्वराचा मोक्ष झाला की आपलं संसारातून निवृत्ती होते. तर मग संसारात निवृत्ती होते. तर मग देवतेच्या फळातून, देवतेच्या मोक्षातून आपली च्युती होत नाही, आपल्याला मोक्ष मिळत नाही. का नव्हे ना? तिथं संसाराचे बीज उरले असते. ज्यावेळेस आपण चैतन्य मायाच्या फळाला जातो त्यावेळेस आपल्याजवळ अनाद्य आहे, आपल्याजवळ आद्यमळ आहे. त्यावेळेस आपल्याजवळ सगळे मळ हे तर झाकलेले आहेत, पण आहेत. आणि ते मळ कशाचे? तर संसाराचे. म्हणून तिथं संसाराचे का होत नाही आपल्याला
मोक्ष आत्यंतिक मोक्ष देवतेच्या मोक्षामध्ये च्युती काय होते? कारण तिथं संसाराचं बीज उरलेलं आहे. आपलं जे पावन आहे ते सांसारिक पावन आहे, म्हणजे मळ आहेत आपल्या संग, अनाद्य आहे, आद्य मळ आहे, असं सगळं आहे. त्यामुळं तिथून आपली च्युती होते. का नव्हे? का होत नाही संसार निवृत्ती? का ना संसाराचे बीज उरले असे म्हणून मग ते बीज पुन्हा उगवत आहे ना, तर त्याप्रमाणे आपलं बीज आहे म्हणून आपल्याला तिथून संसाराची निवृत्ती होत नाही. जैसा वटबीजाचा, वटबीजामध्ये साकोप साकी पाणी फळीची अवघा ओटू सामावलेला असे, तिथं सगळा ओट सामावलेला आहे. मोठका भूमी उदकाचा योग होय आणि प्रवाहाते पाय, आणि पुन्हा भूमी आणि पाणी याचा योग आला की त्या बियातून, वटाच्या बियातून मोठा वृक्ष बाहेर येतो. तैसे चैतन्य फळी सूक्ष्म प्रपंच म्हणजे मळं, जीवाच्या जीवस्वरूपावर असलेले मळं ते उपसावरले म्हणजे झाकलेले असतात आणि च्युती होते. 1 कोटी वर्षाचं सुख भोगल्यानंतर माया तिथून आपल्याला ढकलून देते, च्युती होते आणि स्थूळेशी उठे आणि पुन्हा ते मळं म्हणजे विकास पावतात, म्हणजे दिसतात आणि संलग्न आपले मळ रचून घेतो. याप्रमाणे मायबाबा आपली च्युती होते तिथून. आणि मग असे हे ज्ञान आहे. कोणचं? मोक्ष म्हणजे देवतेच्या मोक्षाचं ज्ञान दिलं आपल्याला परमेश्वरानं, आणि परमेश्वराच्या मोक्षाचं ज्ञान दिलं आपल्याला. तर ते ज्ञान दिले, हे ऐसेही ज्ञान देता परी जीव कायशे ने एकपे घालीपणे ने घेती. पण हे ज्ञान देतात परमेश्वर आपल्याला, म्हणजे अरे बाबा हो देवतेचा मोक्ष तसा आहे, परमेश्वराचा मोक्ष असा आहे, हे आपल्याला ज्ञान देतात परमेश्वर. परंतु मायबाबा आपल्याला घाले पण आलेलं आहे, अनाधिकार आला आहे आपला. तर ते अनाधिकार आल्यामुळं आपण ते ज्ञान घेत नाहीत. जैसा तुपा भाताच्या या घासाचा, जैसा तुपा भाताच्या या घासाचा. मायबाबा परमेश्वराच्या देवतेच्या मोक्षामध्ये संसाराचं बीज उरलेलं आहे, म्हणून ते बीज आहे म्हणून पुन्हा आपण खाली येतो, आपली च्युती होते. कारण त्या बीजामधून संसार आहेच, पुन्हा वर येतोच ना संसार. तर आणि परमेश्वराच्या प्राप्तीला आपण गेलोच समजा, तर तिथं संसाराचं बीज उरत नाही. साध्याची या प्राप्ती साधन निवडते. साध्य प्राप्ती झाली की साधन काहीच राहत नाही. आपल्याजवळ काहीच राहत नाही. साधनं म्हणजे आपला चेअरमध्ये राहत नाही, काही नाही, ज्ञान नाही, काही राहत नाही. शुद्ध जीव परमेश्वर स्वरूपी जातो. त्यामुळं तो जीव तिथं त्याला तिथून च्युती नाही. यद्गत्वान निवर्तते तद्धम परमम असं म्हणले ना, त्याप्रमाणे आपली तिथून च्युती नाही. परंतु मग तिथं परमेश्वराच्या मोक्षामध्ये काहीच अडथळे नाहीत का? 9 अडथळे आहेत मायबाप. कोणते आहेत 9 अडथळे? तू शे पात कावे जारशेले भरलेले धेरुतले, अशी शिडी केलेली आहे बाबा. प्रत्येक याची शिडी केलेली आहे. मी दृष्टांतातून ब्रह्मविद्येकडे नावाचं पुस्तक लिहिलं आहे, त्याच्यामध्ये मी प्रत्येक शिड्या दिलेल्या आहेत. तर त्या शिड्या आपण वापरायच्या, पाठ करायच्या आणि 114 दृष्टांतपर्यंत आपण जाऊ शकतो. तर हे काय म्हणतात? मग आपल्याला देवतेच्या प्राप्तीमध्ये आपली च्युती होते. का होती? कारण तिथं संसाराचं बीज उरलेलं आहे. आणि इथं मग आपल्याला परमेश्वराच्या याच्यामध्ये बी काही अनाधिकार नाहीत का? आहेत. 8-9 अनाधिकार आहेत. तुपा भाताच्या घाताचा, तू शेवळ्या खडक्याचा, पाण्यातील गुंडाचा, तू शे तण ढेल्या वाळकाचा, कान वाथराचा आणि वेळूचा, असे 6. आणि जाडशेल्या वाळकाचा, भवरलेल्या वाळकाचा, देहलुतल्या वाळकाचा, असे 9 अनाधिकार आपले आहेत तिथं. म्हणून ह्या 9 अनाधिकार जर आपल्यापाशी असले तर आपल्याला परमेश्वर प्राप्ती होत नाही. जशी देवतेच्या तिथून च्युती का होते? कारण तिथं संसाराचं बीज उरलेलं आहे. पण इथं हे अनाधिकार आहेत आपले 9 अनाधिकार. तर ते कोणचे अनाधिकार आहेत ते स्वामीने सांगितले. पहिला अधिकार सर्वज्ञ म्हणतात की म्हणजे का ना नव्हे मोक्ष झाले ऐसे ज्ञान ईश्वर देतात. असे म्हणजे वरील हे जे ज्ञान आहे, म्हणजे देवता प्राप्तीचा मोक्ष, परमेश्वर प्राप्तीचा मोक्ष, याचं जे ज्ञान आहे परमेश्वर आपल्याला देतात.
पण जीव कायशेने घालीपेने नेगी. पण जीव हा ते घेत नाही, जैसा तुपा भाताच्या घासाचा. कोणी एक माता असे ते हाती तुपाची वाटी घेऊन ये, लेकरू अशी घास सोय. लेकरूला घास घालते, पण ते काय तोड आयशे पळवी. मग ते म्हणे आले असेल, आले पाले पोट भरून. ती म्हणे आज जाऊ दे, आली असन इकून तिकून खाऊन, मित्राकडून खाऊन आला असन म्हणून ही खाली वाटी ठेवी. तसे विद्या मार्गाची निनावे आले पाले असती. तिथं ब्रह्मविद्या केली गुजाईल. मायबाबा, आपण ह्या सृष्टीमध्ये अनंत जन्मापासून फिरायलो, तर मग तिथं आपण संत आणि असंत कर्म जोडलेले आहेत. आणि कधीकधी आपण अन्नदान झालं आपल्याच्यानं, आणि मग आपल्याला अन्नदान कोणाला घडलं? ज्ञानविग्रहाला घडलं किंवा विद्यावंताला घडलं. आणि तसं जर घडलं की आपल्या जीवस्वरूपावर म्हणजे त्या विद्येचे लेप लागत असतात. ज्ञानविग्रह म्हणजे जवळ विद्या आहे आणि विद्यावंताजवळ विद्या आहे. त्या दोघायला जर जेवण घडलं, आपल्याला भजन घडलं, तर आपल्या जीवस्वरूपावर लेप लागत असतात. आणि ते लेप लागले की आपल्याला ते लेप परोडीला आले की आपल्याला ती विद्या होऊ शकते त्या देवतेची. आणि ज्या देवतेचा विद्यावंत असेल ती देवतेचा विद्या होऊ शकते. आणि ती विद्या झाली की आपल्याला घालेपण येते. आणि घालेपण आल्यानंतर आपण ते विद्या परमेश्वराला जरी सांगू लागले आपल्याला, तरी आपण ती परमेश्वराचं ज्ञान घेत नाही. तर मायबाबा घेत नाही. मायबाबा तर बाहेरून आलेलं लेकरू ज्याप्रमाणे तूप भात खात नाही, त्याप्रमाणे आपण आपल्याला जर एखादी विद्या झाली तर आपण ब्रह्मविद्या घेतच नाहीत. मग ही ब्रह्मविद्या न होण्याला काय करावं लागेल आपल्याला? तर परमेश्वराचं अनुसरण घ्यावं लागेल. अनुसरण घेतलं, खरं अनुसरण, देशात शेवटी जावं लागेल, झाडाच्या तळवटी बसावं लागेल. आणि मग आपल्याला परमेश्वराचं अनुसरण घेतलं तर मग मात्र ती विद्या आपल्याला होणार नाही आणि ते घालेपण आपल्याला येणार नाही. पण आपण खोटं नुसता ड्रेसच घेतला, कपडेच घेतले, तर मग त्या कपडे घेतले आणि तुमचं अनुसरण ते लेखी नाही लागलं तर तुम्हाला मात्र ते विद्या होऊ शकतेच. तुम्ही कपडे घातलेले असले तरी विद्या होऊ शकते बाबा. तर मग त्यामुळं आपल्याला अनुसरणं गरजेचं आहे. तसे परमेश्वर प्रवृत्तीवशे निरूपित असता जीव साधनाचेनी घालेपणे नेगी. त्याला ते घालेपण आलेलं आहे, त्याच्यामुळं तो परमेश्वराची ब्रह्मविद्या घेत नाही. ते घालेपण आपण येऊ नये द्यावे असं सर्वज्ञांनी आपल्याला सांगितलेलं आहे. दुसरा काय आहे अनाधिकार? तर एक तामस असते, एक तामस आहे, क्रूर वासना दाटले ते अनाधिकारी. त्याला अधिकार नाही. तयाशी परमेश्वर ज्ञान न देते. कोणाला नाही देत? तो घालेपण आल्यावर नाही देत. तामस माणसाला ज्ञान देत नाहीत. राजसा तामसा धर्मी अधिकार नाही म्हणले, त्याप्रमाणे तामसाला ज्ञान देत नाहीत. जैसा शेवाळ्या खडकाचा. शेवाळलेले खडक असे तयावरी पाव ठेवूच नाही, तसा देऊच नाही. ऐसाही ठेवजे तरी निसरोनी पाडी, गुडघे कोपर झांजरती. मग ते शेवाळलेले खडक असते, त्याच्यावर पाय देऊच नाही आपण. आणि दिले तर आपले हातपाय झांजरतात, गुडघे कोपर झांजरतात. तैसे तामासा प्रति धर्म बोलूच नाही, आणि बोललं तरी दुःखातीच नाही. म्हणजे तामस हा माणूस धर्म ऐकतच नाही, ज्ञान ऐकतच नाही. मग त्या म्हणून मायबापा आपल्यामध्ये हा तामस गुण आला न पाहिजे. आपण तो गुण काढून टाकला, दोष काढून टाकला पाहिजे. तर मग पुन्हा तिसरा नंतरचा कोणता आहे अनाधिकार? तर केशराजी अस्पंदात एक कठीण अंतकरणाचे सन्निधान असताही परमेश्वर धर्मायोग्य नव्हते, जसे पाण्यातील गुंडाचं. पाण्यातील गुंडा असे वरी भिजायला, पाणी भिजायला ओला दिसे, वरून ओला दिसतो, पण फोडून पाहिजे तर आत कोरडा असे, खाबादात कोरडाच असतो. तसे परमेश्वर सन्निधानी पुरुष सादर व्हायचा दिसे, परमेश्वराच्या सन्निधानी चांगला दिसतो, पण पुसून पाहिजे तो आतून कठीण असे, पण मधात कठीण असतो. तसे कठीण होतो आपल्यात येऊ देऊ नये असं सर्वज्ञाचं म्हणणं आहे. तो अनाधिकार आहे आपला. तिसरा अनाधिकार आहे तन धैल्यावरचा. एक राजसे रजो असरा दापटाटले ते परमेश्वर धर्मा योग्य नव्हती, परी केली होती. एक राजस माणूस आहे, तो धर्माला योग्य नाही, पण केल्या तर होतो. जैसा तन धैल्यावरचा. तन धैले वावर असतंय तर त्या वावरात मायबाबा तणच दाटलेलं असतंय, त्याच्यात पीक येत नाही. परंतु ते तण काढून टाकलं, नांगरीजे दुनीजे, तर मग तण येऊ शकतंय. तसं राजस गुण आपला अनाधिकार आहे, पण तो अनाधिकार जर आपण काढून टाकला तर आपण परमेश्वर धर्माला योग्य होतो.
त्याचा अनधिकार आहे कानवाथराचा. एक आपण अयोग्य, आपण अयोग्य आहेत आणि अनेका ते अयोग्य, अनेका अयोग्य ते अयोग्य करते. अशी एका आपण अयोग्य, दुसऱ्याला अयोग्य करतात, असे काही असतात लोक. म्हणजे तर जैसा कानवाथराचा, की कानवाथर नावाचा दगड असतो, तो शिरसाळ्याला व्यापून राहतो आणि मग त्याला तो कशानंच निघत नाही. पण त्याच्यावर कुळथोनी टाकलं आणि कोळे जाळले, कुळथोनी टाकलं तर त्याचे नाही का टाक्या निघतात आणि मधात नाही का एक शिरसाळा नावाचा छान दगड निघतो. त्याचे वने होतात, पाटे होतात, काही बी लिंग होते. त्याप्रमाणे आपल्याला हां तर लिंग होते तैसे जीव जीवाशी कानवाथर होऊ लागली असती. जसा तो दगड त्या शिरसाळ्याला कानवाथर होऊ लागलाय, तसं जीवाला कानवाथर होऊन लागली असती, देवता जीवाला कानवाथर होऊन लागली असती. तर ते कानवाथर आपण म्हणून परमेश्वर कानात फेडून आपल्या ते राखीते. तसे आपण कोणाही कानवाथर होय नाही, आपण कोणाला कानवाथर होऊ नये आणि आपल्याला कोणी कानवाथर होऊ देऊ नये. याच्यानंतरचा अनधिकार कोणचा आहे बाबा? तर तो आहे वेळूवाचा. त्याला म्हणजे एक अंतकरण शून्य माणूस, तर जो अंतकरण तो धर्माला अनधिकारी असतो. जैसा वेळूवाचा, वेळू म्हणजे पोकळ असतो, तसा हा माणूस अंतकरण शून्य असतो. तर चंदनाच्या जवळिका बोरी, बाबळी, टाकळी, व्यंकळी सगळे वेधतात. त्याच्या चंदनाच्या बाजूला असलेली झाडं झुडपं बाकीचे सगळे वेधतात, त्याला त्याचा वास लागतो. परंतु ह्या वेळूला लागत नाही. कारण तो अंतरसार असतो, म्हणजे तो तैसे तो वेळू नव्हे दे का, तो अंतरसार नव्हे, म्हणजे मधून पक्का नाही. तर त्यामुळं तो पोकळू असे मधातून. त्यामुळं तसा परमेश्वर संतांनी अंतर्यागी, बहिर्यागी, राजस, तामस असती, ते विखे कखय असती, ते एखादबार ईश्वराच्या धर्माला संबोध तत्वाला योग्य उपयोगी येतात. परंतु हृदयशून्य माणूस, ज्याला हृदयच नाही, हृदय शून्य आहे, तर तो माणूस मात्र कधीच कामाला येत नाही. तो हृदयशून्यता आपल्यात नसावी असं परमेश्वराचं म्हणणं आहे. पुढचा दृष्टांत आहे जारसाल्या बाळकाचा. एक वयसात तिथे म्हणजे वय झालेलं आहे आणि तयाचे धर्मनिरूपिता दोषच घेते. त्याला धर्म सांगितला तर तो दोषच घेतो. ते तो अनाधिकारी असतो. तयाशी परमेश्वर ज्ञान न देते, त्याला परमेश्वर ज्ञान देत नाही. जैसा जारसेल्या वाळकाचा. जारसेले वाळूक असे, जारसेले म्हणजे वाळून ते जसं आपलं हे असते कातड्यासारखं कडक झालेलं असतं. ते जारसेले वाळूक असे खाऊच नाही. आणि ऐसा मीठ करून लावजे तरी तोंडाला खताची पाडी, म्हणजे तोंडाला छिद्रच पाडतं येते. तैसा जरठ असतो माणूस, त्या जरठाला बोलूच नाही. आणि असाच बोललं तर तो माणूस नाही का, तो ऐसाही बोली तर दोषच घेतो तो, पण गुण येत नाही. तसं हो, तर जारसेले पण आपल्यात आलं न पाहिजे. तर असं देवाचं म्हणणं आहे. जरठ पण आपल्यात आलं न पाहिजे असं देवाचं म्हणणं आहे. तर पुढचा दृष्टांत आहे बाबा भोरलेल्या वाळकाचा. एक भक्तिजडे तयाच्या अन्यथा ज्ञान फिटे. भक्तिजड असतो माणूस, त्याला तो ब्रह्मास्मी असं वगैरे म्हणतो, वेदाच्या याच्यावर चालतो. तर त्याचे अन्यथा ज्ञान न फिटे म्हणून ईश्वर धर्मा योग्य होत नाही तो. जैसा भोरलेल्या वाळकाचा. भोरलेले वाळू असे, ते वरी बरवे दिसे फेडून पाहिजे तर आत गाठीनं भरलेले असते. वरून चांगलं दिसतंय पण मधात सगळ्या गाठीत झालेल्या असतात. तैसा भक्तिजड सादरो सप्रेम दिसतो, चांगला दिसतो तो, परंतु पुसून पाहिलं त्याला तर काहीच माहीत नाही. सगळं अन्यथा ज्ञान भरलेला असतो. सर्व विष्णुमय जगत म्हणतो तो. सगळं जग हे विष्णुमयच आहे असं तो म्हणतो. परमेश्वर जो झाड्याला पण परमेश्वर समजितो असा तो असतो. ते तसं आपल्यामध्ये भोरले पण म्हणजे काय भक्तिजड पण आपल्यात येऊ नये असं सर्वज्ञाचं म्हणणं आहे. त्याच्यानंतरचा दृष्टांत आहे बाबा देह लुटल्या वाळकोचा. देह लुटलं वाळूक असतं आणि जैसे देह लुटल्या वाळकाचा. तर एक त्याला लापणीक देताना हे कैसेना असं म्हणतात, एक कर्मजड म्हणजे देह लुटलं वाळू. कर्मजड असतंय तयाशी साक्षी ठाकूच नये, त्याच्याजवळ उभंच राहू नये. तर जैसा देह लुटल्या वाळकाचा. देह लुटले वाळूक असे,
ते हाती घेऊच नाही, त्याला हातात घेऊच नाही. नाही ऐसा घ्यायचे तरी दोन्ही हात किव्या भरती कड्या ते कशानं भरतात दोन्ही हात किड्यानं भरतात किव्या भरती. तैसे कर्मजाडाशी बोलूच नाही. कर्मानं मला परमेश्वर होईन असं म्हणणारा जो माणूस आहे तर त्या माणसाला आपण बोलूच नाही. त्याशी आपण बी जाऊच नाही. ऐसाही दाखविजे तरी दोषीच घे तर तो दोषच घेतो. कर्मजड असेल त्याच्या घरावर जाऊ नये आणि त्याच्या देशाही जाऊ नये, गावाही जाऊ नये. काय बाबा असं कर्मजडपण आपल्यात नसावा. असे 9 अनाधिकार आपल्यामध्ये नसायला पाहिजे. तर कोणते 9 अनाधिकार आहेत आपले? तर तू शे पात कावे, तू भाताच्या घासाचा, तू शेवड्या खडकाचा, पाण्यातील गुंडाचा, तंधेल्यावाचा, कानवाथराचा, वेळवाचा, जारशेले भरलेले देलचले इथे इत्यादी याच्यातून आपण बाहेर निघलो पाहिजेत. आपल्यामध्ये हे अनाधिकार नसले पाहिजेत असं सर्वज्ञाचं म्हणणं आहे. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.